आदर्श मानलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवराय यांना आदर्श मानलं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आपल्या सगळ्यांसमोर एक वक्तव्य मी आपल्या सर्वांना आताच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य माझ्या डोळ्यासमोर होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महापुरुषांना आदर्श मानून आपल्या देशासाठी संविधान लिहिलं आणि हे संविधान ही लोकशाही राज्यघटना अर्पित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, पहले राजा रानी के पेट से जन्म लेता था, अब वो सर्व सामान्य लोगों के वोट से लेगा. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करताना पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, परंतु तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल. म्हणजे आता निर्माण झाली आहे डेमोक्रेसी. कोणामुळे? संविधानामुळे. आणि त्या संविधानाचे आपण पालन करत आहोत का याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. खरं तर आज देखील ही मनुवादी व्यवस्था कुठेतरी दडलेली आहे जी आपल्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. खरं तर आता या ईव्हीएम आले आहेत. खरं तर या ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीचा तर घात झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, गुलाम वो होता है, गुलाम वो होता है जो गुलामी सहत आहे. आणि आज आपण तेच करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेत म्हणाले होते, संविधान अंततः बुरा साबित होगा जब उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे. संविधान अंततः अच्छा साबित होगा जब उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे. तर आपण सर्वजण एक सुजाण नागरिक म्हणून संविधानाचं पालन करत या महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करत डॉक्टर बनूयात, IAS आपलं जे आपण ज्या क्षेत्रात प्रगती करू इच्छितो त्या क्षेत्रात उंचावर जाऊयात. आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करूयात. आई वडिलांचंच नव्हे तर या सर्व महापुरुषांचे नाव रोशन करूयात. यासाठी आपल्या महापुरुषांची चळवळ आपणा सर्वांना समजून घेणे, आत्मसात करणे खूप गरजेचं आहे. खरं तर काही गोष्टी आपल्या विचाराच्या बाहेर आहेत, परंतु त्या देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे. या वर्ण व्यवस्थेने जसं आपल्या महापुरुषांना त्रास दिला तसं ती आपल्याला देत आहे का याचा विचार देखील आपण सर्वांनी करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींना मान सन्मान दिला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि त्या माता भगिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करत आहेत का यासाठी मी येथे व्याख्यान